नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या विषयात आपण MS पाईप 60 मिलीमीटर डायमीटर 3 मिलीमीटर वॉल थिकनेस WT वर सपाट स्थितीत टी जॉइंटचे निरीक्षण आणि मूल्यांकन करणे शिकू. आर्क कॉन्स्टंट रोलिंग बाय गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW. या विषयाच्या शेवटी तुम्ही ड्रॉइंग नुसार पाईप डेव्हलपमेंट काढू शकाल. वेल्डिंग टेबल आणि टॅक वेल्डवर जॉब सेट करा. GMAW प्रक्रिया वापरून वेल्ड करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी पूर्ण झालेल्या पाईप वेल्डची तपासणी करा. आता GMAW साठी लागणारी साधने आणि उपकरणे पाहू. स्टील रूल, बॉल पीन हॅमर, हाफ राउंड फाईल, ट्राय स्क्वेअर, tongs, chipping hammer, steel wire brush, personal safety equipment, key and spanner, helmet type screen, angle grinder, gas regulator with preheater and flow meter, welding power source, ECMS wire, वेल्डिंग गन, शील्डिंग गॅस सिलेंडर. आता GMAW द्वारे फ्लॅट पोझिशन आर्क कॉन्स्टंट रोलिंग मध्ये MS पाईप बाह्य व्यास 60 MS बाय 3 mm वॉल थिकनेस असलेल्या टी जॉइंटची पूर्व वेल्डिंग तयारी पाहू. आवश्यक वैयक्तिक सुरक्षा संरक्षण वापरा. 60 mm व्यासाचे आणि 3 mm वॉल थिकनेसचे 100 mm आणि 75 mm लांबीचे 2 पाईप कापा. पाईप्सवर प्रोफाइल ड्रॉइंग चिकटवा. दोन्ही पाईप्सवर पंचमार्क करा आणि त्यानुसार कट करा. पंचचे रोटेशन. मार्किंग नुसार अँगल ग्राइंडर ने माइल्ड स्टीलचे ब्रांच पाईप्स कापले जाऊ शकतात. कटिंग कडा डीबर करा आणि कडा फाईल करा. पाईपचा पृष्ठभाग स्वच्छ करा. ब्रांच पाईप मुख्य पाईपसह 90 अंशांच्या कोनात सेट करा आणि अलाइन करा. CCMS फिलर रॉड निवडा. दोन्ही वायूंच्या वैशिष्ट्यांनुसार दाब द्या.
डिस्टॉर्शन नियंत्रित करण्यासाठी आणि प्रवेश मिळवण्यासाठी 1.5 mm रूट अंतरासह 4 ठिकाणी जॉईंट वेल्ड करा. आता गॅस मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून MS पाईप बाह्य व्यास 60 mm वर 3 mm WT फ्लॅट स्थितीसह T जॉईंटची वेल्डिंग प्रक्रिया कशी करावी ते पाहू. वैयक्तिक सुरक्षा संरक्षण वापरा. वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड MS पाईप सेट करा. सपाट स्थितीत जॉईंट वेल्डिंगसाठी वेल्डिंग टेबल वापरणे सोयीचे आहे. संपूर्ण वेल्डिंगमध्ये की होल ठेवा आणि रूटमध्ये चांगला प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी ब्लो पाईपला बाजूच्या बाजूने चालवा. डावीकडील तंत्राचा वापर करून कर्व जॉईंटच्या बाजूने 4 सेक्टर 1, 2, 3 आणि 4 मध्ये वेल्ड पूर्ण करा. दोषांसाठी वेल्डमॅनची तपासणी करा. आता आपण GMAW प्रक्रियेचा वापर करून MS पाईप 60 mm बाह्य व्यास बाय 3 mm WT फ्लॅट पोझिशन वरील T जॉईंट साठी लागू करण्याचे महत्त्वाचे मुद्दे पाहू. GMAW साठी सुरक्षा खबरदारी. विद्युत कनेक्शन टाईट असल्याची खात्री करा. योग्य रंगाच्या लेन्स वापरा. उघड्या डोळ्यांनी आर्क पाहू नका. योग्य कपडे घाला. ज्वलनशील पदार्थ वेल्ड क्षेत्रापासून दूर ठेवा. वेल्डिंग मशीनला नेहमी योग्यरित्या अर्थ करा. इलेक्ट्रोडचा योग्य कोन आणि प्रवासाचा वेग वापरून ओव्हर डेपोझिशन टाळा. गरम जॉब ठेवण्यासाठी चिमटे वापरा. आता दोष पाहूया. ब्लो होल, कॉन्वेक्स, असमान तरंग, अधिक मजबूतीकरण, रिकॅप. या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल ड्रॉइंग नुसार पाईप डेव्हलपमेंट ड्रॉ करण्यास, वेल्डिंग टेबलवर आणि टॅक वेल्डवर जॉब सेट करण्यास, GMAW प्रक्रिया वापरून वेल्ड करण्यास, पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी पूर्ण झालेल्या पाईप वेल्डची तपासणी करण्यास. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. पुढील सत्रात भेटूया. बाय.